सर्वप्रथम ओम प्रतिष्ठानने ही जी संकल्पना प्रभू त्र्यंबकराजांपासून सुरुवात केलेली आहे, इथे जो हिंदू मंदिरांमध्ये साधारण भाविक जो प्रसाद विक्री करतो आणि देवाला प्रसाद म्हणून अर्पण करतो, तो प्रसाद हा देवालयामध्ये जो दाखवला जातो तो शुद्ध भावनेने, शुद्ध हेतूने, शुद्ध अंतःकरणाने प्रभूपर्यंत पोहोचावा। त्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ, कोणत्याही प्रकारची त्याच्यामध्ये विद्रुपीकरण होऊ नये याच्यावर कुठे ना कुठे हिंदू धर्मातर्फे याच्यामध्ये एक चौकट असावी याकरता प्रतिष्ठानने ही सुरुवात केलेली आहे, ज्यासाठी सकल हिंदू समाजातर्फे या प्रतिष्ठानच्या उपक्रमाला खूप सकारात्मक प्रतिसाद असून याच्यामध्ये जे लोक विरोधात कार्य करत आहेत किंवा जे चुकीचे मेसेज इतर समाज माध्यमांमध्ये फॉरवर्ड करता आहेत, सकल हिंदू समाज याला पूर्णपणे हिंदू समाजाने ही गोष्ट आता मनावर घेतलेली आहे आणि ते त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी समर्थ आहे। फक्त हिंदूंतर्फे देवालयांमध्ये जाणारी गोष्ट ही शुद्ध असावी याकरता हे चालू आहे आणि जे अतिक्रमण हिंदू धर्मावर होतं आहे ते थांबण्याकरता ओम प्रतिष्ठानने ही सुरुवात केलेली आहे। जे सरकारी मूल्यांकन आहेत हे तिथे त्यांच्या कार्याने कार्य करत आहेत, मात्र हिंदू धर्मामध्ये जी व्यवस्था असावी, हिंदू धर्मीयांनी हा आमचा हिंदूंचा स्वतःचा धार्मिकतेचा प्रश्न आहे, त्यामुळे हिंदू समाजातील आखाडा परिषद, साधू महंत यांनी अध्ययन करून जो प्रसाद देवालयामध्ये व्यवस्थित पोहोचावा याकरिता हे कार्य सुरू केलेलं आहे। त्यामध्ये सरकार किंवा यांनी कोणीही हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण नाही। की याच्यामध्ये सर्वात प्रथम की जे काही लोक याच्यामध्ये नकारात्मक हे गोष्टी पसरवत आहेत त्याला इथला हिंदू समाज हा सक्षम आहे आणि हिंदू समाजाने हे सकारात्मक ॲडॉप्ट केलेली आहे ही गोष्ट ऑलरेडी, आणि त्यांनी हे ठरवलं आहे की आम्ही हे कोणत्याही दुकानदाराला मॅन्डेटरी नाही आहे, त्यांनी स्वतः ठरवलं आहे की आम्ही आमच्याकडे येणारा प्रसाद हा जो आमचा व्यापारी असेल त्याच्याकडून शुद्ध भावनेने आलेला आहे, शुद्धतेने आलेला आहे, हा समाजाने स्वीकारलेली ही गोष्ट आहे। त्यामुळे कोणत्याही धार्मिक ताणतणाव याच्यामध्ये निर्माण व्हावा असा आमचा कोणताही हेतू नाही। फक्त हिंदू धर्मियांचा हा वैयक्तिक प्रश्न असल्याकारणाने इतर समाजाने कोणीही याच्यात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण नाही।